आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा पाहता खबरदारीचा उपाय म्हणून आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि कल्याण डोंबिवली या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या तालुक्यांमध्ये पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड या गावांचा समावेश आहे। तर कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण आणि फलटणमध्ये परिस्थिती पाहून सुट्टी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। लोणावळ्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज आणि उद्या असे 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील गाठमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि हे पाहता खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सुट्टीचे आदेश दिले। आज सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे भारतीय हवामान विभागाकडून खबरदारी म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान रायगडमध्ये रेड अलर्ट कायम असून काही भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याचं देखील हवामान विभागाने स्पष्ट केलंय। तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट करण्यात आलंय। एकीकडे मुंबईत तुफान पाऊस सुरू असताना संध्याकाळी 6:15च्या सुमारास चेंबूर ते वडाळा दरम्यान एक मोनोरेल बंद पडली। या मोनोरेलमधील एसी बंद पडल्यामुळे प्रवासी गुदमरले। सुरुवातीच्या क्रेनच्या मदतीने प्रवाशांची सुटका करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यानंतर 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं। यातील काही प्रवाशांना बंद एसी आणि गर्दीमुळे अस्वस्थ वाटू लागले, पण सुदैवाने वेळीच सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोनोरेलमधील प्रवाशांसोबत संवाद। पावसामुळे सगळी गर्दी मोनोरेलकडे वळली, त्यामुळे प्रकार घडला। शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईत काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तिमार्ग दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली होती। अचानक रेल्वे बंद पडल्यामुळे अनेक प्रवाशांना आतमध्ये गुदमरण्याचा त्रास झाला। रेस्क्यू ऑपरेशनला बराच वेळ लागल्यामुळे नागरिकांकडून मोनोरेलच्या काचा देखील फोडण्यात आला। त्यानंतर मोनोरेलतील सर्व 582 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश आलं। परंतु मोनो रेल्वे अशी अचानक बंद का पडली या संपूर्ण घटनेची चौकशी करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे। मुंबईत भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान मोनो रेल्वे बंद पडल्याची घटना घडली होती। त्यानंतर तब्बल 2 तासांनंतर क्रेनच्या मदतीने 582 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं होतं। या मोनो रेल्वेमध्ये क्षमतेपेक्षा अधिकची गर्दी झाल्यामुळे रेल्वेवर अतिरिक्त भार आला आणि त्यामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातला संपर्क तुटला आणि वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ही रेल्वे बंद पडली असं प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय। ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांच्या क्षेत्रात 92% अधिक पाणीसाठा जमा झालाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झालीत। तसंच तानसा तलाव देखील अगदी काठोकाठ भरलाय। राज्यातील बहुतांश भागांमध्ये आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे। मुंबई शहरात दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी, तर पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। तर कोकणात देखील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली। यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाण्यातील अनेक ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता। आपण जे आता आवश्यक आहे, जिथं धोका आहे त्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। ते काम महापालिका करते आहे आणि त्यामुळे कुठल्याही इथं मुंबईत जीवितहानी होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेचे पूर्ण
आता बघा, हे सगळे फील्डवर आहेत, इकडे फील्डवर सगळे लोक आहेत, सगळे फील्डवर काम करतायत. वसईच्या मिठागर वसाहतीला पुराच्या पाण्यानं वेढा घातला. यामध्ये 200 कुटुंब अडकलेत. वसई विरार अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि माणिकपूर पोलीस दलाचे कर्मचाऱ्यांनी बोटीच्या सहाय्यानं पाहणी केली. ही कुटुंब बाहेर येण्यास तयार नसल्यानं पालिकेनं 300 खिचडीच्या डब्यांचं वाटप केलंय. अग्निशमन विभागाची एक टीम इथं तैनात देखील करण्यात आली आहे. पूररेषेच्या आत अवैध बांधकाम केलेल्या पुण्यातील एकता नगर भागातील एका सोसायटीच्या पार्किंग आणि रस्त्यावर पाणी साचलंय. खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक वेगानं मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग केला जातोय. घाटमाथ्यावरील पाऊस थांबत नसल्यामुळे विसर्ग आणखीन वाढवण्याचीही शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 92% पाणीसाठा उपलब्ध. विहार आणि तुळशी तलाव ओव्हरफ्लो. सांगलीमधील शिराळा तालुक्यातील काळुंद्रे गावामध्ये वारणा नदीचं पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलंय. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून 30,630 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. परिणामी वारणा नदीला पूर आला असून पाणी पातळीमध्ये आणखी वाढण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांतराला स्थलांतरणाच्या सूचना ह्या देण्यात आल्या आहेत. वसईच्या मधुबन परिसरातील स्मार्ट सिटी येथील भयानक व्हिज्युअल्स ही माझ्याच्या हाती लागली आहेत. रस्त्यावर पार्किंगसाठी उभ्या असणाऱ्या कार ह्या पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून गेल्याचं पाहायला मिळतंय. काही कार तर पाण्यात वाहून गेल्याची देखील माहिती मिळतेय. वसई विरार शहरात किती भयानक परिस्थिती आहे हे दाखवणारं हे दृश्य व्हिडिओमध्ये आहे. मुरुड परिसरात 10 ते 12 फूट लांब अजगर सापडला. वसंत ऑस्कर विभागामध्ये एका सोसायटीच्या झाडावर अजगर आढळला. सर्पमित्रांनी अजगराला पकडून जंगलामध्ये सोडलंय. पुण्याच्या भीमाशंकर बोरगिरी परिसरात मुसळधार पाऊस. 8-10 गावांचा संपर्क तुटला. धोकादायक पाण्यामधून प्रवास करणं टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारं खडकवासला धरण भरलं असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलंय. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारा बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेलाय आणि नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. कोयना धरण 100 टीएमसी भरलं असून गेल्या 2 दिवसांमध्ये 8व्यांदा धरणाचे दरवाजे उचलून 13 फुटांवरती नेण्यात आले. धरणाच्या सर्व दरवाजांमधून 95,300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नदीत सोडला आहे. त्यामुळे कोयना नदीपात्रामध्ये दुथडी भरून पाणी वाहत आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर प्रशासन यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आली आहे. सांगलीच्या वारणा नदीचं पाणी शिराळा तालुक्यातील काळुंद्रे गावात शिरलंय. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलंय. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. त्यामुळे चांदोली धरणातून 30,630 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीला पूर आलाय. एकीकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असताना या नदीपात्रामध्ये पुराच्या पाण्यात मुलगा झाला म्हणून लाकडी पाळणा सोडून नवस फेडले जात असल्याचा प्रकार समोर आलाय. कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटातून ते सरकार घाटापर्यंत हा पाळणा नदीपात्रामध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडण्यात आला होता. पाळण्यामध्ये मात्र काही लोक हे दिसत आहेत. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णेची पातळीही वाढत असतानाच आंबी समाजाच्या मदतीनं वाहत्या पाण्यात बाळाला घेऊन नवस फेडण्याची ही अनोखी प्रथा पाहायला मिळाली. सांगलीच्या कृष्णा नदीतील कसबे डिग्रस जवळचा बंधारा पाण्याखाली गेलाय. तर दुसरीकडे कृष्णा नदीची पाणी पातळी 22 फुटाच्या वर गेली आहे. कोयना आणि कृष्णा पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. कोयना धरणातून केल्या जात असलेल्या विसर्गामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे. पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगलीतील चांदोली धरण 92% भरलंय. चांदोली धरणातून 30,630 क्युसेकनं विसर्ग वारणा नदीपात्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.
उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये 61,600 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे, तर वीर धरणातून 47,454 क्युसेकनं नीरा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. दोन्ही धरणांचा विसर्ग पंढरपूरकडे होत असल्यामुळे पंढरपुरावरील पुराचा धोका हा वाढलाय. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वाईचा महागणपती मंदिराला कृष्णा नदीच्या पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय. या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाईचा महागणपती मंदिराला पाण्यानं पडलेला हा वेढा याची विश्वजित साळुंखे यांनी ही ड्रोन दृश्य टिपली आहेत. साताऱ्याच्या चिखलीतील शाळेमध्ये निघालेल्या लहान मुलांच्या अंगावर झाड कोसळले. यामध्ये 4 शालेय मुलं ही जखमी झाली आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय, तर उपचारानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आलाय. मुंबईतील पावसाचा फटका साताऱ्यातील नागरिकांना देखील बसलाय. साताऱ्याहून मुंबईला येणाऱ्या एसटीच्या फेऱ्या या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. साताऱ्यातून दररोज मुंबईसाठी 80 एसटी बस जातात. त्यापैकी 70% बस सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. इथल्या प्रवाशांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. पुण्यातील झाड कोसळतानाचा व्हिडिओ समोर आलाय. कॅनल रोडवरचं चिंचेचं मोठं झाड हे खचलेलं आहे. त्यामुळे खचलेल्या झाडाचा मोठा भाग हा रस्त्यावर कोसळला. कॅनल रोडवर वाहतूक सुरू असतानाच हे झाड कोसळलं. इगतपुरी ते कसारा दरम्यान समृद्धी महामार्गावर दरड कोसळली. कसाऱ्याकडून इगतपुरीकडे जाणाऱ्या मार्गावरील पहिल्या बोगद्याजवळ दरड पडल्यामुळे 3 लेनपैकी 1 लेन ही बंद झाली आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या, उपनद्या आणि ओढ्यांना पूर आलेला आहे. त्याच पावसाचा मोठा फटका हा मुरुड तालुक्यातील मिठेखार गावाला बसलाय. गावातील एका घरावर संध्याकाळी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. पालघरमध्ये भातशेती पाण्याखाली गेली. सूर्या नदीनं इशारा पातळीवर असल्यानं इथल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बदलापूरजवळील बारवी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. मुंबईसह कोकणात गेल्या 48 तासांपासून